Hello and welcome to Sangam Spardha. And first of all, I'm extremely sorry for the delay of this lecture. But actually, there was one exam today and I had to give some time to those students as well. But I know your time is also crucial, and here we are with another lecture. So, as we have seen yesterday, that we have concluded with introduction and conclusion. And I have told you, if the introduction is first impression on the examiner, then the conclusion is what impact you are going to leave upon that examiner. Now, if we have to move towards body, then the body is the heart and soul of that essay. म्हणजे इंट्रोडक्शन जर पहिली छाप होती, कन्क्लूजन तुम्ही त्यांच्यावरती काय त्यांना काय विचार करायला सोडलं आहे ते आहे, तर जे बॉडी आहे तो मेन गाभा हृदय आहे त्या एसेचं. ठीक आहे. सगळ्यात आधी मला तुम्हाला सांगायचं आहे की तुमच्यासमोर जेव्हा एसेचा टॉपिक येईल त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे. हे समजा 3 एसे आहे. तुम्हाला जो कोणता टॉपिक तुमच्या प्रॅक्टिसमध्ये, आता आपण जी ही प्रॅक्टिस करत आहोत किंवा आपण तुम्हाला खूप सारे एक्झाम्पल्स, ॲनेक्डोट्स, बुक्स, सदाबहार कोट्स, वेगवेगळ्या मोठ्या हस्तींचे एक्झाम्पल्स, असं बरंच काही दिल्यानंतर जेव्हा तुम्हाला वाटत आहे की मी ह्या एसेमध्ये हे सगळं टाकू शकतो, तर तुम्ही तो एसे चूज करायचा. सगळ्यात पहिली स्टेप काय आहे आपली? फर्स्ट स्टेप इज choose the best topic on which you are confident that you can write the essay. Okay, first is choose the topic. जर फक्त एखादा टॉपिक आवडला आहे, समजा तो सोपा आहे की सेव्ह वॉटर सेव्ह लाईफ, आणि तुम्हाला फक्त तो आवडला आहे की शॉर्ट दिसतोय हा म्हणून मी हा लिहितो, असं नाही. तुम्ही आत्तापर्यंत ह्या 2 दिवसांमध्ये आणि येणाऱ्या 27 तारखेपर्यंत जे काही आपण मटेरियल दिलं आहे त्याच्या अनुरूप, किंवा आपण तुम्हाला 10 एसे प्रॅक्टिससाठी दिलेले आहेत त्याच्या अनुरूप, किंवा तुम्ही काहीही अवांतर वाचन केलं असेल त्यामधून जर तुम्हाला वाटत आहे की मी हे सगळ्या गोष्टी 300 शब्दांमध्ये या एसेमध्ये लिहू शकतो, तर असा बेस्ट टॉपिक तुम्ही उचलायचा. सगळ्यात पहिली स्टेप आहे चूज द टॉपिक. आता ठीक आहे, तुम्ही काल इंट्रोडक्शन कन्क्लूजन शिकले की चला मॅम आम्ही टॉपिक चूज केल्यावर इंट्रोडक्शन तर लिहू शकू, पण बॉडी कशी लिहायची आहे, तर त्याबद्दल मला तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही आधी टॉपिक चूज केला की त्यानंतर लगेच इंट्रोडक्शन लिहायला पळायचं नाही. त्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला एक विचारांची मांडणी करायची आहे. ह्याच प्रोसेसला आपण काय म्हणतो, ब्रेन स्टॉर्मिंग. ठीक आहे. ब्रेनस्टॉर्मिंग म्हणजे काय? समजा तुम्ही आत्ता पण लेक्चर करत आहात किंवा तुम्ही शांत एका ठिकाणी बसले आहात, तेव्हा आपल्या डोक्यामध्ये वेगवेगळे विचार जे असतात त्यांचा प्रवाह सुरू असतो. आपण आत्ताच विचार करतो माझी एक्झाम कशी जाईल, मग अचानक मला गाडी मिळेल का, किंवा अचानक अरे भूकच लागली, अरे आई काय करत असेल, अरे बहीण काय करत असेल. हे काय झाले? हे रँडम विचार झाले. यामध्ये काही लॉजिक होतं का, किंवा काही प्रायोरिटी सेट होती का? तर नाही. आपल्याला असेच जे आहेत ते रँडम विचार करायचे आहे. एखादा आपल्याला टॉपिक आपल्यासमोर आला की त्याबद्दल आपल्याला काय सुचत आहे, मग ते एक्झाम्पल असो किंवा वेगवेगळे थॉट्स असो, असे आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींवरती विचार करायचा आहे. ठीक आहे. त्या प्रोसेसला आपण म्हणतो ब्रेनस्टॉर्मिंग. आता जेव्हा तुम्ही, आता ही कुठे करायची मॅम? सगळ्यात मोठा प्रश्न, ही ब्रेनस्टॉर्मिंग कुठे करायची? तर एकतर तुमच्या आन्सर शीटवरती सगळ्यात लास्ट पेजवरती तुम्ही करू शकता. ज्यावरती तुम्ही आन्सर लिहत आहात तिथे सगळ्यात लास्ट पेजवरती तुम्ही ही ब्रेनस्टॉर्मिंग ती तुम्ही करू शकता. ठीक आहे. दुसरी गोष्ट, जर नसेल, तुम्हाला वाटत असेल की नाही करायचं आहे लास्ट पेज, किंवा लास्ट पेजपर्यंत तुम्ही लिहून टाकलं आहे, तर तुम्ही तुमच्या क्वेश्चन पेपरवरती ही ब्रेनस्टॉर्मिंग करू शकता. म्हणजे विचारांची आपल्याला एक कसेही जे डोक्यात येत आहेत ते विचार आपल्याला लिहायचे आहेत. जर ह्या दोन्ही गोष्टी नसतील, जर तुम्हाला क्वेश्चन पेपरवरही जागा नसेल, आन्सर शीटवरतीही जागा नसेल, तर सरळ तुम्ही इन्व्हिजिलेटरला म्हणू शकता मॅम मला एक रफ पेज द्या, मला एसेसाठी ब्रेनस्टॉर्मिंग करायचं आहे, आणि ते देतात. ही सुविधा आपल्याला अवेलेबल आहे, तर तिचा तुम्ही उपयोग घ्या. पण ही स्टेप जर तुम्ही केली नाही
तर तुम्ही पुढे एसे लिहूच शकणार नाही. ह्या स्टेपनीच आपण पुढची जी बॉडी आहे किंवा इंट्रोडक्शन, कन्क्लुजन सगळं आपण ब्रेनस्टॉर्मिंग हा आपल्या एसेचा हिरो असणार आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. आता टॉपिक चूज केला, ब्रेनस्टॉर्मिंग झाली, पुढे काय करायचं? पुढे काय करायचं, या ब्रेनस्टॉर्मिंग आपण जे पॉईंट्स केले आहेत त्याची प्रायोरिटी सेट करायची. ठीक आहे, म्हणजे आपल्याला विचार कसेही आले, मी बसलो होतो तर मला विचार आला, अरे मला भूक लागली, अरे आई काय करत असेल, अरे गावाला आजोबा काय करत असतील, त्या मित्राशी अरे भांडण झालं माझं, आता कधी बोलू मी त्याच्याशी, अरे हा तर किती दिवसापासून कॉल नाही करत आहे, असे विचार आले. पण तुमच्यासाठी आत्ता महत्त्वाचं काय आहे, 27 तारखेला माझी परीक्षा आहे, अरे एक्झाम कशी असेल किंवा हॉल तिकीट कसं डाउनलोड करू, ह्या सगळ्या तुम्ही आता तुम्हाला इतके सगळे विचार आले, त्यामध्ये तुम्ही एक्झाम या विचाराची प्रायोरिटी सेट केली. तसंच आपल्याला इथे ब्रेनस्टॉर्मिंग झाल्यानंतर जे जे विचार आपल्याला वाटतं की हा विचार सगळ्यात बेस्ट आलेला आहे, हा पॉईंट जो आहे तो खूप छान आहे, सगळ्यात आधी मी हा पॉईंट लिहितो, त्याला लगेच तुमचे असे कसेही पॉईंट लिहिलेले असतील, कसेही लिहिले असतील, पण तुम्हाला त्याच्यामध्ये वाटत आहे हा पॉईंट सगळ्यात बेस्ट आहे, हा मी माझ्या बॉडीमध्ये 1 नंबरवर लिहिणार आहे, त्याला लगेच तिथे बाजूला 1 तुम्ही नंबर द्यायचा. किंवा तुम्हाला एखादा लहानपणीचाच तुमचा किस्सा आठवला, जसं अक्षय आहे, अक्षयने आज लिहिलं की त्याच्याच्यानी लहानपणी टी व्ही जो आहे, टी व्हीची काच फुटली होती, त्याला तो अचानक एक किस्सा आठवला होता, तो वाला किस्सा एक्झाम्पल म्हणून पण लिहू शकतो बॉडीमध्ये, पण त्याला वाटलं की हा किस्सा मी अजून थोडा मोठा करून इंट्रोडक्शनमध्ये लिहू शकतो, तर तो लगेच त्या गोष्टीला आय म्हणून लिहून टाकेल किंवा इंट्रो म्हणून लिहून टाकेल. हा जो मला विचार आला आहे हा मी इंट्रोमध्ये लिहेल. ठीक आहे, तुम्हाला असे कसेही विचार आले त्याला तुम्ही असं नंबरिंग द्यायची आहे. फर्स्ट झाला, एक इंट्रो वाटला मला, हा मला 2 नंबरवर पॉईंट घ्यायचा आहे, हा मला 3 नंबरवर पॉईंट घ्यायचा आहे, असं तुम्ही प्रायोरिटी सेट करायची तुमच्या ब्रेनस्टॉर्म केलेल्या एसेला. आणि त्यानंतर फायनली आता तुम्ही एसे लिहायला चालू कराल, रायटिंग एसे. आणि यामध्ये सगळ्यात आधी मग आपण इंट्रो लिहू, मग कन्क्लुजन लिहू आणि लास्टला तुमचं इंट्रो लिहू, मग बॉडी लिहू आणि लास्टला कन्क्लुजन लिहू. ठीक आहे, तर ही तुमची एक प्रोसेस पाहिजे एसेला लिहिण्यासाठी, कसा अप्रोच पाहिजे हे आपण आता इथे बघितलं आहे. आता आपण काल पाहिलं होतं की आपला जो पेज असणार आहे एसेचा तो कसा दिसायला पाहिजे. तर आपल्याला 3 पेजेस मिळणार आहे एसेसाठी. ठीक आहे, आपण पाहिलं होतं फक्त काल 1 पेज पाहिला होता आपण. आज आपण ते 3ही पेज कसे दिसायला पाहिजे त्याकडे वळूया. इथे तुमचा इंट्रो चालू झाला, काल बोलल्याप्रमाणे मार्जिनपासून थोडी जागा सोडली आहे आपण आणि इंट्रो लिहिला आहे. काल प्रॅक्टिस करायची होती म्हणून मी तुम्हाला सांगितलं की एक 6-7 ओळी पण चालतील, पण आता आपण एक्झामच्या जवळ चाललो आहे, तर लक्षात ठेवा 5 ओळी 5 शब्द, हे 5x5चा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा. 5 ओळी 5 शब्द फॉर इंट्रो, फॉर कन्क्लुजन. आणि अजून एक गोष्ट ती थोड्या वेळात आपण बघणार आहोत. ती गोष्ट कोणती? या 3 गोष्टीला 5x5चा फॉर्म्युला तुमचा लागायला पाहिजे. 5 ओळी, प्रत्येका ओळीमध्ये 5 असे शब्द. आता इथून तुमची बॉडी जी आहे ती सुरू होणार आहे. बॉडी इथून सुरू झाली, आपण हेडिंग देणार नाही आहोत आणि मार्जिन सोडून आपण नवा पॅरेग्राफ जो आहे तो सुरू केलेला आहे. इथून बॉडी सुरू झाली आहे, हा फर्स्ट पॅरेग्राफ आहे बॉडीचा. आणि बॉडीमध्ये पण आपण बॉडीमध्ये वेगवेगळे पॅराग्राफ्स लिहिणार आहे. असं नाही की बॉडी पूर्ण एकाच पॅराग्राफची आहे, नाही, वेगवेगळे पॅराग्राफ्स लिहिणार आहे. तर हा फर्स्ट पॅराग्राफ झाला. फर्स्ट पॅराग्राफमध्ये पण 5 ओळी पाहिजे आपल्याला आणि 5 शब्द पाहिजे. 5चं तुम्ही 6पर्यंत जाऊ शकता आणि तिथेच थांबा. का? कारण की जर तुमची ओळ खूप मोठी असेल, तुमचा पॅराग्राफ खूप मोठा असेल, तर एक्झामिनरला तो वाचायला बोर होतं. ठीक आहे, जर मी तुम्हाला कोणतीच स्पीड किंवा कोणतीच टोन न वापरता कंटिन्यू बोलत राहिले आणि मध्ये पॉज नाही घेतला, तुम्हाला समजूच नाही दिलं, तुम्हाला डोक्याला विचार करायला, समजून घ्यायला काही इंटरेस्टच नाही जागृत केला, तर तुम्हाला का वाचावं वाटेल?
आपली गरज आहे आपल्याला त्या एक्झामिनरकडनं मार्क्स घ्यायचे आहे. त्याची गरज नाही आहे की तो आपला पेपर त्याला समजत पण नसलं तर तो नीट उलगडून वाचेल, तो नाही करणार ते. म्हणून आपण इतका इझी ठेवायचा आपला एसेचा पेपर, एसे आपला इतका इझी ठेवायचा की त्याला वाचता यायला पाहिजे. छोटासा पॅरेग्राफ आहे, एक गोष्ट चालू झाली, एक डायमेन्शन चालू झालं, एक पॉईंट चालू झाला, 5 ओळीमध्ये संपला. ठीक आहे, म्हणून ही एक आपली रणनीती असणार आहे. देन वी विल गो विथ द सेकंड पॅरा विच विल अगेन बी ऑफ 5 वर्ड्स, 5 लाईन. द थर्ड पॅरा, फोर्थ पॅरा, फिफ्थ पॅरा. ठीक आहे, आणि लास्टली द कन्क्लुजन. असा आपला एकंदरीत जो आहे तो एसेचा पेपर दिसायला पाहिजे. थर्ड जी गोष्ट होती ती होती बॉडीमधले पॅराग्राफ. 5x5चा रूल 2 गोष्टींना लागतो, इंट्रोडक्शन, कन्क्लुजन, बॉडीमधला प्रत्येक पार्ट. लक्षात ठेवा, आत्तापर्यंत नोट्स काढायची काही गरज नव्हती, फक्त समजून घ्यायची गरज होती. तर आता आपण ब्रेनस्टॉर्मिंग पाहिलेली आहे आणि ब्रेनस्टॉर्मिंगमध्येच आपला आजचा लेक्चरचा अजेंडा येतो, जो की म्हणजे बॉडी. जर मला तुम्हाला चांगल्या शब्दांमध्ये सांगायचं आहे तर आपण समजा आपल्या एखाद्या मैत्रिणीला किंवा एखाद्या मित्राला आपल्या घरी घेऊन जातो आणि आपल्या आईवडिलांना त्याची ओळख करून देतो. तर आपण काय म्हणू की हा माझा बाबा मित्र आहे, मैत्रीण आहे, आणि त्याच्याबद्दल आपण काहीतरी छानशी अशी गोष्ट सांगतो की ज्याने आपल्या आईवडिलांना ती व्यक्ती आवडायला पाहिजे. असं नाही की आपण ही माझी मैत्रीण आहे, हिचं नाव मधुरा आहे आणि ही माझ्यासोबत क्लासमध्ये आहे, असं नाही. आपण काय सांगू, काहीतरी इंटरेस्टिंग अशी गोष्ट सांगू की आई, हिला ना ढोकळा खायला आवडतो आणि तुझ्या हातचा ढोकळा खाण्यासाठी म्हणून मी हिला आणलेला आहे. तसं आपलं इंट्रोडक्शन पाहिजे. त्यानंतर आपलं कन्क्लुजन की ती मुलगी, तो मुलगा घराच्या बाहेर गेल्यानंतर आई वडील त्याच्याबद्दल काय विचार करत आहे ते आपलं कन्क्लुजन असणार आहे. आणि ती व्यक्ती आपल्या घरात असेपर्यंत तिचा वावर, तिच्या सगळ्या गोष्टी, त्या व्यक्तीच्या सगळ्या गोष्टी, बोलणं, राहणं, खाणं, पिणं, ही त्या व्यक्तीची बॉडी असणार आहे. तसंच आज आपल्या एसेमध्ये आपण बॉडी बघणार आहे, जे की मेन आपल्या एसेचा सापळा असणार आहे. बॉडी जी असते ती एक्झामिनरला हे दाखवतं की जे काही पॉईंट्स मी बाबा तुम्हाला सांगत आहे त्यासोबत तुम्ही कसं ॲग्री करायचं, अशानुसार आपली बॉडी आपण लिहायला पाहिजे. आता बॉडी काय आहे काय नाही त्याच्याबद्दल सस्पेन्स खूप झाले, पण सगळ्यात आधी आपण बघूया बॉडीचे काही टाईप्स असतात लिहायचे. तुम्हाला जो टाईप एकदम इझी असा वाटेल त्या टाईपनी तुम्ही एसे लिहू शकता. तुम्हाला एकच एसे लिहायचा आहे, आपण UPSCमध्ये 2 एसे बघतो लिहायला आणि त्यामुळे त्यांना सांगतो की तुम्ही 2 वेगवेगळे टाईप यूज करा. पण तुम्हाला इथे एकच एसे लिहायचा आहे. तुम्ही एवढा अभ्यास केल्यानंतर तो एसे तुम्ही 100% खूप छान लिहिणार आहे. तुमच्यापैकी निलेश झाला, अक्षय झाला, रसिका आणि साक्षी, तुम्ही चौघांनी पण खूप छान असे इंट्रोडक्शन आणि कन्क्लुजन लिहिले आहे. आज आपण गुगल मीटमध्ये बघूया. आणि बाकी पांडुरंग जो आहे, तू प्लीज अभ्यास कर, फोन नाही घेत आहेस, फीस भरली आहे, आमचं काम झालं आहे, आम्हाला फीस मिळाली आहे, बाकी आता तुझं काम आहे. त्यामुळे प्लीज लेक्चर कर आणि जे वर्कशीट्स दिलेले आहे ते दे. तुमच्या बॅचमधलेच जे लोक आहे ते तुमच्या पुढे चालले आहे आणि फक्त पांडुरंगच नाही, अनिकेत, तुम्ही प्लीज कॉन्टॅक्ट करा आणि अभ्यास करा. तर आता बॉडीचे आपण प्रकार बघूया. तुम्ही आतापासून आत्तापर्यंत लिहायची गरज नव्हती, आता लिहायला चालू करा. टाईप्स ऑफ बॉडी. मी तुम्हाला इथे बरेच असे प्रकार सांगते, तुम्हाला जो चांगला वाटेल तुम्ही त्यानुसार एसे तुमचा लिहू शकता. जो तुम्हाला सगळ्यात सोपा वाटतो आहे विचारसरणी मांडायला तुमची, तो एसे तुम्ही इथे लिहू शकता. आता सध्या आपण फक्त नावं लिहूया आणि त्यानंतर आपण प्रत्येका टाईपकडे वळूया. सगळ्यात पहिला जो असतो तो असतो, फक्त आता नाव लिहून घ्या, त्याचा अर्थ पुढे सांगेल मी. कीवर्ड बेस्ड. दुसरा असतो येस अँड नो. तिसरा जो असतो तो असतो सेक्शनल.
आणि चौथा आणि लास्ट म्हणजेच पेस्टल. हे नावं आपल्याला पाठ करायचे नाही आहेत, हे आपल्याला फक्त कसे असतात हे टाईप्स ते बघायचं आहे. तर सगळ्यात पहिले हे तुम्ही लिहिलं असेल, आय होप. मी साईडला होते, तुम्ही लिहून घ्या. ठीक आहे, आता आपण सगळ्यात पहिले हा म्हणजेच कीवर्ड बेस्ड कसा असतो तो बघूया. ठीक आहे, कोणता टाईप बघतोय आपण? कीवर्ड. आता जर तुम्ही लेक्चरमध्ये प्रेझेंट असते तर मी तुम्हाला विचारलं असतं, एक कोणताही टॉपिक जो तुम्हाला वाटत आहे तो आपण डिस्कस करावा असा टॉपिक मला सांगा. तर आता आपण कोणता टॉपिक घेऊया? समजा आपण घेऊ शकतो क्लेनलीनेस इज नेक्स्ट टू गॉडलीनेस. ठीक आहे, आपला एसेचा टॉपिक काय, आपण आता त्या म्हणजे कीवर्ड बेस्ड कसा लिहायचा हा आपण एका टॉपिकवरनं शिकूया. क्लेनलीनेस इज नेक्स्ट टू गॉडलीनेस. लिहा बरं का तुम्ही पण. जर लेक्चर मोठं जरी झालं तरी चालेल, पण तुम्हाला ह्या लेक्चरमध्ये पूर्ण जो आहे एक कसा लिहत असतात एसे, मी तर म्हणते तुम्ही 4 मुलं जसे काम करत आहात, अक्षय, रसिका, निलेश आणि चौथीचं माझं नाव लक्षात नाही येते सारखं, शिवानी की सृष्टी, तुम्ही जसं काम जसं करत आहात तसं जर का सगळ्यांनी केलं तर मी इतकी खुश झाले तुमचे इंट्रोडक्शन कन्क्लुजन बघून. मला इतका जास्त मोटिवेशन आलं आहे पुढचे लेक्चर्स तुमच्यासाठी बनवण्यासाठी. एक तर ऑनलाईन बॅच आहे, त्यामध्ये आपला जास्त कॉन्टॅक्ट नसतो, तरी इतकं छान तुम्हाला कळालं आहे मी जे सांगते. जर आता तुम्हाला ही गोष्ट पण कळाली स्ट्रक्चरची तर मी सांगते 18 मार्क कसेही तुमचे कुठेच जाणार नाही. तर चला आता क्लेनलीनेस टू गॉडलीनेस आपण याच्यावरती कसा ॲसे लिहायचा ते बघणार आहे. कीवर्ड बेस्ड आहे हा. कीवर्ड म्हणजे काय, ह्या पूर्ण एसेमध्ये असे कोणते वर्ड्स आहे जे की आहे एसेचे. की म्हणजे काय, चाबी. ह्या एसेमध्ये असे कोणते 2 शब्द आहेत जे की पूर्ण एसेच्या अर्थाला, त्या वाक्याच्या पूर्ण मिनिंगला ओपन करतात. तर ते 2 वाक्य तुम्ही सांगू शकता का मला? कोणी सांगू तर नाही शकणार, तुम्ही ऑनलाईन बसले आहात. मी सांगते तुम्हाला. एक आहे क्लेनलीनेस, ठीक, हा एक शब्द, आणि दुसरा आहे गॉडलीनेस. इथून काही चाबी सुटती आहे का? इज, नेक्स्ट टू, हे काहीच मीनिंग नाही आहे. ह्या 3 शब्दांचा ह्या वाक्यामध्ये काहीच मीनिंग नाही आहे. फक्त क्लीनलीनेस आणि गॉडलीनेस ह्या 2 गोष्टींना धरून आपण पूर्ण एसे लिहू शकतो कीवर्ड बेस्ड एसेमध्ये, कीवर्ड टाईप एसेमध्ये. आता तुम्हाला जेव्हा हा एसे तुमच्या नजरेसमोर आलेला आहे एक्झाममध्ये, तर 3 एसे आले, त्यापैकी हा एक आहे जो की आपण चूज केला आहे. फर्स्ट स्टेप झाली. दुसरी स्टेप आहे आता ब्रेन स्टॉर्मिंग. ती कशी करायची ते आपण आज शिकणार होतो, म्हणजेच बॉडी कशी क्रिएट करायची ते आपण आज शिकणार आहोत. आता याच्यामध्ये मला सगळ्यात, तुम्ही एकदा आता मी साईडला होते लेक्चर, किंवा तुम्ही पॉज करा लेक्चर, आणि सगळ्यात आधी तुम्हाला क्लेनलीनेसबद्दल काय काय वाटत आहे ते तुम्ही तुमच्या पेजवरती पट लिहत चला. त्याचं अक्षर चांगलं नसायला पाहिजे, शब्द त्याच्या स्पेलिंग मिस्टेक असले तरी चालतं, कसंही, जसं आपल्या डोक्यामध्ये विचार कसेही येतात तसं तुमच्या डोक्यामध्ये क्लेनलीनेस म्हणलं की काय काय येऊ लागलं, गॉडलीनेस म्हणलं की काय काय डोक्यात येतं आहे ते प्लीज एकदा तुम्ही लिहा. लिहिताय ना?
सगळ्यात आधी आपण जेव्हा क्लेनलीनेस म्हणतो तेव्हा सगळ्यात आधी आपल्याला फिजिकल क्लेनलीनेस दिसतो. आपण काय म्हणतो, हा व्यक्ती किती स्वच्छ आहे, हा व्यक्ती किती घाणेरडा आहे. तसंच आपण त्याला लिहू सगळ्यात आधी फिजिकल झालं, मेंटल, अजून काय आठवतंय तुम्हाला? फिजिकल, मेंटल, बोलायची स्वच्छता, स्पीच लिहूया आपण त्याला, स्पीचिंग क्लेनलीनेस. काय काय ते मी तुम्हाला पुढे सांगते की हे माझ्या डोक्यातले विचार आहे. तुम्ही ह्या प्रकारे स्वतः पण विचार करायला सुरुवात करा. मॉरल म्हणजेच नैतिक, म्हणजेच एथिकल, हो की नाही? इंटलेक्च्युअल. आता मॅम तुम्ही हे काय लिहिता आहात? तर हे बघा, फिजिकल क्लेनलीनेस म्हणजे अ पर्सन वेन ही अपियर्स टू बी क्लीन. क्लेनलीनेस म्हणजे काय? विच कॅन बी विजिबल बाय अवर आईज. फिजिकल क्लेनलीनेस इज ब्रॉडली अबाउट हाऊ वी लिव, हाऊ अवर अटायर इज, है ना. अँड द मेंटल क्लेनलीनेस इज हाऊ इज अवर थॉट प्रोसेस. तर ज्या वेळेला आपलं मेंटल पीस नसणार आहे ते क्लेनलीनेस नसणार आहे. जसं की गौतम बुद्धांनी सांगितलं की तुम्ही मेडिटेशन करा आणि त्यानेच तुम्हाला मेंटल पीस जी आहे ती मिळणार आहे. तर तुम्ही इथे एक्झाम्पल लिहू शकता. फिजिकल क्लेनलीनेस इज अबाउट अपियरन्स. फक्त कपडेच नाही परंतु शारीरिक पण. म्हणजेच तुम्ही समजा काही योगा वगैरे, तुमची एकंदरीत एक बॉडी, तिचं शरीर यष्टी कशी आहे तुमची, ते तुमचं फिजिकल क्लेनलीनेस राहील. मेंटल क्लेनलीनेसमध्ये काय येतं की आपलं डोकं जे आहे ते किती क्लीन आहे, म्हणजे आपली विचारसरणी जी आहे ती किती क्लीन आहे. तुम्ही काही खोटं तर नाही बोलत आहात, किंवा काही गॉसिप्समध्ये तर नाही पडले आहात, किंवा शिवीगाळ वगैरे. या शिवीगाळ इथे येईल स्पीचमध्ये, बॅड वर्ड्स. हो की नाही? मेंटल झालं, स्पीच झालं, किंवा तुमचं जे आहे ते आरगंट स्पीच आहे. हे सगळे तुमचे काय झाले? क्लेनलीनेसचे ॲस्पेक्ट झाले. क्लेनलीनेस तुम्हाला जेव्हा मी म्हटलं तुम्ही विचार करा तर तुम्हाला कपडे, आंघोळ, हायजीन हेच आठवलं असेल. या सगळ्या गोष्टी आठवल्या का की क्लेनलीनेस बाबा मेंटल पण असू शकतं, क्लेनलीनेस बोलायचं पण असू शकतं. आता मॉरल आणि एथिकल. नैतिक क्लेनलीनेस म्हणजे काय? म्हणजे तुम्ही काही करप्शनमध्ये, उद्या चालून तुम्ही जेव्हा ज्युनियर ट्रान्सलेटर आणि इंटरप्रिटर बनाल आणि तुमच्याकडे एखादा कोणता खूप मोठा असा नेता आला आणि त्यांनी सांगितलं की हे ब्राईब घे बाबा आणि तू जे ट्रान्सलेशन आहे ते जरा जजनी सांगितलं आहे त्याच्यापेक्षा जरा वेगळ्या स्वरूपात करशील उद्या जेव्हा बसशील कोर्टामध्ये तेव्हा. तर काय झालं? तुमचं क्लेनलीनेस जे आहे ते तुमचं एथिक्स जे आहे ते क्लीन नाही आहे. तुमची नैतिक मूल्य जी आहेत ती क्लीन नाही आहे. जर तुम्ही त्याला होकार दिला तर आय होप तुम्ही त्याला नकार द्याल. हे जे झालं ना फिजिकलवालं ते विजिबल असतं, विजिबल क्लेनलीनेस आहे हा. पण मेंटल, स्पीच, मॉरल हे सगळे जे आहेत ना ते इनविजिबल आहे. आणि आता इंटलेक्च्युअल क्लेनलीनेस म्हणजे तुम्ही बघाल की काही हॅकर्स असतात, हो ना. तर ते काय करतात, हॅकिंग म्हणजे खूप हुशार व्यक्ती हॅकिंग करू शकतो. तर ते त्यांच्या इंटलेक्च्युअल कॅपॅसिटीचा गैरवापर करतात आणि म्हणून ते काय असतात की इंटलेक्च्युअली ते क्लीन नसतात. किंवा कोणी असतात त्याला आपण म्हणतो की चांगले हॅकर्स, गुड हॅकर्स, आपण ज्यांना मॉरल हॅकर्स असं पण म्हणतात, इथिकल हॅकर्स म्हणतात त्यांना. ते ह्या
जो मला पॉईंट सुचला आहे त्याच्यामध्ये बसू शकतो. आपल्याला फक्त आणि फक्त 200 शब्द आता बॉडीमध्ये लिहायचे. 50-50 आपले इंट्रो कन्क्लुजनमध्ये गेले आणि त्यामधले पण 200 शब्दामधले 100 शब्द आपण याच्यावर लिहिले तर आपण वेल सॉर्टेड आहोत. आता मी असं नाही म्हणत आहे की तुम्ही क्लेनलीनेस इज नेक्स्ट टू गॉडलीनेसमध्ये आधी सगळं क्लिनलीनेसवरती लिहा, मग सगळं गॉडलीनेसवरती लिहा. नाही, आपण फक्त आत्ता पेपरवरती हे विचारांची मांडणी करत आहोत. आपण अजून एस्से लिहत नाही आहोत, आपण आपल्या आन्सर शीटवरती अजून पोहोचलो नाही आहोत. ठीक आहे, तुम्ही हे लिहून घ्या, म्हणजे आज रात्री जेव्हा तुम्ही अभ्यास कराल तर तुम्हाला कळेल की काय आपलं लेक्चर झालेलं आहे. सोशल क्लीनलीनेस पण असू शकतात बघा. सोशल म्हणजे काय? अशी सोसायटी जिथे की जेंडर इक्वॅलिटी आहे, इन्क्लुझिव्ह ग्रोथ आहे, स्त्री पुरुष समानता आहे, SC ST यांच्यासोबत कोणतंच धर्मावरून डिस्क्रिमिनेशन केलेलं नाही आहे. अशी सोसायटी म्हणजेच क्लीन सोसायटी. आय थिंक यू गाईज आर गेटिंग व्हॉट आय एम सेईंग, because I am explaining in very lucid manner and this is apt for your essay writing. You should get these points. आता आपण वळूया गॉडलीनेसकडे. गॉडलीनेस म्हणल्या काय आठवलं तुम्हाला? गॉडलीनेसबद्दल लिहा बरं, काय आठवतंय तुम्हाला? वर्गात असते तर मी विचारलं असतं. आपण एक गुगल मीटिंगचं सेशन ठेवू ज्यामध्ये मी तुम्हाला अशा काही गोष्टी दिल्या आणि म्हणेल की आठवा तुम्हाला काय वाटतंय, तिथे लिहा. गॉडलीनेस म्हणजे अशा सगळ्या गोष्टी ज्या देवामध्ये असतात. जर इन शॉर्ट मला तुम्हाला सांगायचं, देव कसा असतो? प्युअर असतो, शुद्धता असते देवामध्ये, प्युरिटी लिहू आपण. देव कसा असतो? फॉरगिव्हिंग असतो, हो की नाही? म्हणजे कोणतीही मोठी चुकी असली आपण म्हणतो देवा मला माफ कर. देव कसा असतो? कंपॅशनेट असतो. ओके, ह्या सगळ्या गोष्टी गॉडलीनेस म्हणलं की ह्या सगळ्या गोष्टी येतात. आता मला ही सगळी गोष्टी ज्या आहेत त्या ब्रेनस्टॉर्म झाल्या आहे. आता एसे कसा लिहायचा? आता एसे असा लिहायचा की क्लीनलीनेसमधले जे आपल्याला गोष्टी, जे विचार आपण मांडले आहेत ते आपण गॉडलीनेससोबत जोडायचे. म्हणजे की तुम्हाला जसं हार्ड अँड फास्ट नाही आहे की इथे हा फर्स्ट पॉईंट होता तर हा इथे फर्स्ट पॉईंट द्यायचा. काही पॉईंट आपण जे ब्रेनस्टॉर्म केले ते मागे जरी राहिले, आपल्याला पेपरवर नाही उतरवता आले तरी चालतं. आपल्याला इनमीन आता 200 शब्द लिहायचे आणि एवढं ब्रेनस्टॉर्म केल्यावरती 200 शब्दाच्या पुढे चाललं जाऊ आपण, कारण याच्यामध्ये अजून आता एक्झाम्पल्स येणार आहे, आपण ओळी लिहिणार आहोत. हे तर फक्त शब्द आहे. आता आपल्याला ओळी लिहायच्या आहे. तर आता जर आपल्याला ह्यावरती एसे लिहायचा आहे तर सगळ्यात आधी आपण इंट्रोडक्शन लिहूया. क्लेनलीनेस इज नेक्स्ट टू गॉडलीनेस. आपण लिहत आहोत कीवर्ड बेस्डवरनं. ठीक आहे, आता समजा मला ह्याबद्दल इंट्रो लिहायचा आहे तर मी काय लिहेल की समजा यंग गांधीजी. Young Gandhiji cleaned toilets. हा काय वापरतीये मी इंट्रोडक्शन? एनेक्डोट पर का. यंग गांधीजी cleaned toilets by seeing which his friend asked. पुढचं मी सांगते तुम्हाला. क्लीनिंग टॉयलेट्स डज नॉट बिलॉंग्स टू युअर कास्ट, देन वाय आर यू क्लीनिंग टॉयलेट्स? अँड गांधीजी रिप्लाइज, क्लेनलीनेस इज नॉट अटॅच्ड विथ अ पर्टिक्युलर religion. It is
attached with godliness. If your heart, your actions are pure, then you are having a godliness vibe. असं काहीतरी आपण बनवून, म्हणजे ही जी मी तुम्हाला खरी स्टोरी सांगितली आहे, जेव्हा गांधीजी त्यांच्या आश्रमामध्ये टॉयलेट्स धुवायचे, तेव्हा त्यांना त्यांच्या मित्रांनी विचारलं होतं की बाबा तुम्ही का बरं टॉयलेट्स धुवत आहात, हे तर तुमच्या जातीचं काम नाही आहे. परंतु त्यांनी सांगितलं कोणत्या जातीला लागून असं नाही आहे कोणती स्वच्छता करणं, परंतु तुम्ही जितके क्लीन असाल, मग तुमची ॲक्शन असो, तुमचं मेंटल बिहेवियर असो, तितकं तुम्ही क्लीन म्हणजेच जस्ट आहात तुम्ही. अशा प्रकारे आपण ह्या गोष्टीचं इंट्रोडक्शन, ही किती त्यांची सायलेंट वर्शिप आहे ते आपण इथे बघू शकतो. आता आपण पाहिलं होतं की फिजिकल क्लेनलीनेस जर असलं तर कशी प्युरिटी होते. ठीक आहे, म्हणजेच आपण अशा वे ऑफ लाईफमध्ये जगत आहोत, लिव्हिंग इन अ वे that reflects the qualities of God. If you are living, if your appearance is clean, that is, जेव्हा आपण देवघरामध्ये जातो, देव कसे असतात, एकदम प्युअर क्लीन असतात, तर तुम्ही ह्या पॉईंटसोबत जोडू शकता. दॅट इज लिव्हिंग क्लीन, अपिअरिंग क्लीन, कीपिंग युअर सराउंडिंग क्लीन इज लाईक लिव्हिंग अ गॉडली life. That is, if the quality of purity is attached with God, and if you are also living in a pure sacred manner that leads you to a pure mankind. हो ना, हा फर्स्ट पॉईंट आपण इथे लिहिलेला आहे. त्यानंतर तुम्हाला कोणता असा पॉईंट वाटतोय की तो तिकडच्या एखाद्या पॉईंटसोबत लागू होतो, तुम्ही त्या हिशोबाने एकदा तसा विचार करा. मी जसं तुम्हाला सांगितलं की हे विजिबल आहे, परंतु मेंटल गोष्ट ही विजिबल आहे का, मेंटल क्लेनलीनेस विजिबल आहे का, नाही. तर जर तुम्ही मेंटली तुम्ही खोटं नाही बोलत आहात, किंवा तुम्ही कोणासोबत भेदभाव करत नाही आहे की हा रंगानी असा आहे, रेसिझम म्हणतात त्याला, याचा रंग समजा सावळा आहे किंवा असं काही, तुम्ही त्याच्यासोबत तसं भेदभाव करत नाही आहे किंवा जातीवरून कोणासोबत भेदभाव करत नाही आहात, तर ते तुमचं मेंटल क्लेनलीनेस लीड्स टू कंपॅशन. आता हे फक्त दिसण्यावरून, जातीवरून नाही. काही शहरी लोक असतात जे ग्रामीण लोकांना अनपढ असं समजतात. म्हणजे काय, त्यांच्याकडे कंपॅशन नाही आहे. कंपॅशन म्हणजेच करुणा आपल्याकडे कधी येते, जेव्हा आपण मेंटली पीसफुल असू. असं नाही की फिजिकल फक्त प्युरिटीसोबत जात आहे, मेंटल फक्त कंपॅशनसोबत जाते, मेंटल फॉरगिविंगसोबत पण जाते. एखादं भांडण समजा झालं असेल तुमच्या समजा मित्रमैत्रिणींमध्ये, आणि तुम्ही इतके रिजिड आहात की यू आर नॉट लेटिंग गो दॅट इमोशन. द पर्सन हू इज स्टँडिंग इन फ्रंट ऑफ यू इज बेगिंग यू अ सॉरी, बट स्टील यू आर नॉट गिविंग हिम अ सॉरी, स्टील यू आर नॉट गिविंग हिम अनदर चान्स. सो दॅट मीन्स the forgiving behavior which is attached to godliness is not there even if you are a clean person. असा आपण या कीवर्ड बेस्डमध्ये आपण एकदा पूर्ण एसेचा जो आहे तो की बघायची, चाबी कोणती आहे ह्या टॉपिकमध्ये ती उलगडायची. त्यावरती आपल्याला जे काही सुचत आहे ते लिहायचं. ह्या दुसऱ्या टॉपिकवरती जे काही सुचत आहे ते लिहायचं. समजा असा टॉपिक असता, ऑनेस्टी इज बेस्ट पॉलिसी. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. ह्यामध्ये कीवर्ड काय आहे, एक आहे ऑनेस्टी, दुसरा आहे बेस्ट पॉलिसी. इज दचा काहीच संबंध नाही आहे. तुम्ही ब्रेनस्टॉर्मिंग खूप ऑनेस्टीवरती करा, ती झाली की त्यानंतर ब्रेनस्टॉर्मिंग जी आहे ती बेस्ट पॉलिसीवरती करा. असंच तुम्हाला, आणि ते झाल्यानंतर तुम्हाला दोन गोष्टींना एकत्रित करायचं आहे. आता तुमच्याकडे एवढे पॉईंट्स जनरेट झाले आहे की तुम्ही मॉरल एथिकल ह्या पॉईंटला तुम्ही इकडे पुन्हा प्युरिटीसोबत जोडू शकता, किंवा तुम्ही पुन्हा याला कंपॅशनसोबत जोडू शकता. की जर तुम्हाला
सांगितलेलं आहे की बाबा उद्या जो आहे खटला जो होणार आहे त्याचं ट्रान्सलेशन जे तुला करायचं आहे ते तू चुकीचं कर. हा कोण सांगतो? एखादा मोठा नेता ज्याच्या मुलाकडून एखाद्या गरीब शेतकऱ्याच्या मुलाचा मृत्यू झालेला आहे. मग तुम्हाला करुणा येत आहे का की तुम्ही ट्रान्सलेशनच त्याचं चुकवत आहात? अशा प्रकारे तुम्ही हा जो फर्स्ट पार्ट आहे त्याला सेकंड पार्टसोबत जेव्हा जोडता त्याला कीवर्ड बेस्ड असं इंट्रोडक्शन असं बॉडी आपण म्हणू शकतो. आणि हे सगळं लिहत असताना आपल्याला एक्झामिनरला पटवायचं आहे की मी जे म्हणतोय ते खरं आहे. ते कसं कराल की ह्या प्रत्येका गोष्टीसोबत तुम्हाला एक एक असं एक्झाम्पल द्यायचं आहे. तुम्ही जेव्हा ह्याला एक्झाम्पलसोबत देणार नाही तोपर्यंत एक्झामिनरला वाटेल तुम्ही फक्त आणि फक्त गप्पा करत आहात. कसं मी तुम्हाला सांगते. हे बघा आता कंपॅशन मध्ये कोणाचं एक्झाम्पल येऊ शकतं? मदर टेरेसा. म्हणजेच काय? त्यांनी आयुष्यभर सेवाभाव केला. आणि सेवाभाव काय असतो? एक गॉडलीनेसचं कॅरेक्टर आहे सेवाभाव. मदर टेरेसा इथे येऊ शकतात. फॉरगिव्हिंग बिहेवियरमध्ये कृष्ण, आपला देव जो असतो कृष्ण, त्यांनी सुदामाला जी आहे ती माफी दिली होती म्हणून तिथे कृष्ण येऊ शकतो. त्यानंतर स्पीच, याच्यामध्ये खोटं न बोलणं, समजा इथे होतं ना खोटं न बोलणं, यामध्ये आपण युधिष्ठिर महाभारतातला, फिजिकलमध्ये आपण कोणत्याही एका ॲथलीटचं किंवा विराट कोहलीचं कुणाचंही इथे एक्झाम्पल देऊ शकतो. सोशलमध्ये आपण फुले, महात्मा ज्योतिबा फुले यांनी कास्टिझमसाठी किंवा आंबेडकर कास्टिझमसाठी यांनी सोसायटीमध्ये क्लेनलीनेस, म्हणजे तुम्ही कास्टिझम करू नका, कोणत्या जातीला वर कोणत्या जातीला खाली असं बघू नका, म्हणजेच सोसायटी ही क्लीन ठेवा असं सांगितलं. त्यामध्ये आपले आंबेडकर येतात, फुले येतात. मी शेंगा खाल्ल्या नाही, मी टरकलं फेकणार नाही, हे मॉरल क्लेनलीनेस झालं. त्यांना जर वाटलं असतं की मी टीचरचं ऐकून घ्यावं आणि त्यांनी म्हटलं असतं की ठीक आहे मी शेंगा खाल्ल्या, मी टरकलं फेकतो, यांनी टीचरला वाटेल की मी किती नम्र आहे, तर ते म्हणले नसते की नाही मी शेंगा खाल्ल्या नाही आहे, मी टरकलं फेकणार नाही. काहीही झालं तरी ते एक मॉरली एथिकल पर्सन होते. असं आपण एक्झाम्पल सहित आता आपल्या एसेला जे आहे ते एक्झामिनरला पटवून दिलं आहे की बाबा मी किती जास्त तुला पटवून देतो आहे जे काही मी लिहित आहे आणि तू मला मार्क देच, मी जे म्हणतोय तेच खरं आहे.